हाय नमस्कार एव्हरीबडी. तर मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स येत होत्या की घर कुठपर्यंत आलंय, बांधकाम चालू होतं ती कुठपर्यंत आलंय. तर बाथरूमचं काम पूर्ण झालेलं आहे बघा. वर स्लॅब टाकलंय, खाली पण स्लॅब टाकलंय, खालच्या स्लॅब खाली टाकी हाय आणि त्याच्यावर का नाही इटाचं बांधकाम आहे. आणि आता इथं का नाही वरती शेड बी टाकलंय. इथं थोडीशी सांद पडली ना सापट, त्या सापटीला आता का नाही ठिकळं जोडायला लागलं तया. म्हणजे एक पत्रा कट केलाय. आता ते काय करावं, आमच्या इथलं गवंडीच व्हायचं तसं तिरकत जात्या त्या तिकडं का नाही व्यवस्थित झालं. पण इकडून थोडासा गॅप पडलाय. आणली होय म्या म्हणलं नसतं आणत, गुल झाला म्हणलं तिकडच. पोराला म्हणलं लेकरा म्हणलं माझी टिकली गेली र म्हणलं कुठं काय की. नवरा माझा गेलाय गुजरातला आणि संपला बी दुनियाचं भांडण. नवऱ्याने एक पगार दिली तर त्यांना म्हणलं ह्यांचं किचन चालू आहे तोपर्यंत आपलं पण किचन करून घेऊ. तर माझा पहिल्याच किचनला बांधायला गेलं 10,000 रुपये, त्याचा मटेरियल आला 10,000चा 20,000 गेलं ना. आता अजून बी तेवढंच करायचं आहे. नवऱ्यानं हाय असा पगार दिला, तिकडं चेचमक घालून काम चालू आहे. इथं माझ्या डोळ्याला लगेच अंधार येते. मी तर तसला इल्डिंगला बघतच नाही. शेलगावला एकच दिवस ती ट्रॅक्टरचं ती नाही का तसलं काय म्हणतात ते ट्रॅक्टरचं महागटलं त्याचं ती काय तर पार्ट तयार होतात ना, तिथं गेलतो कामाला. एका दिवसात आमच्या डोळ्यांना ही केलं आणि आम्ही सोडूनच दिलं. ते बाबा पैसे बी न्या म्हणला नाही, काहीच नाही म्हणला. एक दिवस याचा टाइमपास करचा आणि पळून जाचा तो बाबा पैसे द्या काय मोकळे काय म्हणलं. आम्ही खवळलाच ज्योती तायला ते बाबा दिलंच नाही, पैसे बी आणा काहीच नाही. तर इथं म्हणजे नाही काही पत्र हे टाकल्यात. आता पत्राचं तर काम चालूच आहे. आता इथं का नाही वटा करायचा आहे पूर्ण. ह्याचा पण मटेरियल इथं टाकलेलं आहे. काय मिस्त्री तर नुसतं टाइमपास करते ते. डिपो टाकला तर 6 नुसते 3,000ची गाडी खाली केली तुम्ही. मग पण ह्यांना इतका मटेरियल मला आणला. ह्यांना वाळू डस्ट परत खडी काय खाल्ली का काय कळ नाही. कुठे गेली कुणाच ठाव एवढी. तुम्हाला लागत असले तर घेऊन जावा, काय अडचण नाही. तुम्हाला काय वाटतं आमच्या भाऊजीनं काय झाडाला पैसे तोडल्यात का काय. पैसे झाडाला तोडल्यात आहे, लय पैसे गेल्यात. आणि मी घेऊन गेल्यावर म्हणतात बरं आहे त्या पिठावर रिगुट्या वाढायला लागले. काहीतरी वजन 4 आणि 8 आणि घेऊ बाबा. आता ती 4 आणि 8 तरी चालतात का. चालतात का दिल्यावर चालतंय माणूस तेवढ्यावर चलावतोय. तर इकडून संडास बाथरूमचं काम झालेलं आहे. आता 4 वेळा तीच सांगते. पण त्या स्लॅब अजून का नाही काढलेलं नाही. स्लॅब टाकलंय त्याच्यात ते खालचं काय म्हणतात ते तसला आहे. ह्याला चौकटी नाहीत बसवलेल्या. ह्याला तसल्या चौकटी बसवायच्यात मार्बलच्या. तुम्हाला दाखवणारच आहे मी. एकदम फॅन्टास्टिक असं काम झालेलं आहे. मला तर लय आवडलं. इथं वाट्यासाठी ढिंगुरं हे टाकलेलं इथं. जाऊ का आतमध्ये. पुण्यावरनं पूर्ण मटेरियल आणलेलं आहे बघा. फरशा बिरशा आणून ठेवल्या वाट्यावर टाकायला. हे पहिली फरशी बसवलेलीच आहे. 30-35 पोती सिमेंट उडलंय. 40 पोती झालं सगळं. आतून मामा 40 पोती झालं ना सगळं. हा 40च्या पण वर गेलं. 40च्या पण वर पोती गेले. तर फक्त कशाला संडास बाथरूमला तर एवढी पोती राहिल्यात. आता 3, 6, 8 पोती राहिले ते फक्त. पुण्यावरनं फरशी मागवली या. फरशी एक नंबरच आहे, तुम्हाला दाखवायची. हे बघा असे आहे. पण ही फरशी खरं तर घरात पाहिजे होती. पण ती वाट्यावर आणली त्यांना. ती इथं घरात राहायला पण नाही. तर ती बाथरूमची फरशी आणली या. बाथरूमची भांडं आणल्या. परत ही आतमध्ये तुम्हाला नाही दिसणार पण ही भांडं आहे ह्याचं किचन वाट्याचं. तुम्हाला तर दाखवलं पहिला किचन वाटा पण तोडून टाकलाय. पण ते आता काय अंधारात दिसणारच नाही. हा बघा दिसलं का अंधार दिसत असं. ती वाटा तोडून टाकला. तिथली खिडकी फोडली. त्याची इकडं खिडकी काढून ठेवली या.
आणि तिथं पॅक करून घेतली. आता ही खिडकी तिकडे लावायची. ह्या दरवाजाला कुलूप आहे, नाही तर ही पण तुम्हाला उघडून दाखवलं असतं. येऊ का बाहेर? भ्या वाटतंय पडायचं. कारलाच लपून बसतो या, शाळा बुडवतोय म्हणून. महिना झाला शाळेत गेला नाही, काय नाही. हिथून करायचा आहे तसला वडायचा गेट, असा वडायचा आहे का नाही? हिथनं वडायचा गेट डायरेक्ट ह्याच्या मागच आला पाहिजे. आणि इकडून पूर्ण का नाही, पूर्ण पॅक करून ठेवायचंय. बाहेरच्याला एंट्री नाही, आतल्याला पण बाहेर एंट्री नाही. इकडून तिकडून डायरेक्ट वाटत नाही यायचं, वाटायला जायचं. तिकडे एक करायचंय. अतुल मामा आहे ना उभा, तिकडे एक. जाऊ द्या, इकडं तर काय आणि तिकडं तर काय. इकडून माणसं कोणचं लक्ष तर ठेवताली, इकडून कोण लक्ष ठेवायचंय? पॅक केल्यावर तर इथं दुनियाची बिवडीन फिवडीन येऊन बसताले. नुसती बसायची बी नाही, इथं खोडी बी करतेली. त्यामुळे भे वाटतं म्हणून म्हणलं माणसं कोणसाकडे तोंड असलेलं बरं. कुणी कुलूप ही ती तोडलं तर ध्यान ठेवतंय माणूस. तर कसं झालंय आमच्या जावबाईचं घर, हे त्यांचं जुनं घर आहे. आता फक्त हे चालू आहे त्यांचं काम. नाही नाही म्हणलं तर एवढ्याशा कामाला सुद्धा दुनियाचं पैसे गेले. आणि सरकार किती देतंय घरकुलाला पैसे? अतुल मामा, अतुल मामा तर बहिरच झालं बाया. लय इंजिनिअरिंग काम करायला लागलं. सरकार घरकुलाला किती पैसे देतंय? फक्त 1,20,000. आणि तेवढ्यात होतंय का घर? एक बेतर होतंय. एकच बेतराला कलर द्यायचा, त्यालाच बघायचं. आणि माझं हे बघा, सरकारने आम्हाला दिलंय घरकुली 1,20,000 काय येतंय? संडास बाथरूम सुद्धा व्हाय नाही. ह्या संडास बाथरूमला जवळजवळ दुनियाचा खर्च झाला, तुम्हाला सांगू पण शकत नाही. आता ते संडास बाथरूमला 1,00,000 रुपये खर्च. 1,00,000पेक्षा जास्त झाला. अतुल मामा तरी अजून ह्याला प्लास्टर बाकी आहे. त्याला भांड बसवायचंय, नळ वर टाकी, पैसे. आणि त्याच्यापेक्षा जास्त मजुरी. अहो तरी आम्ही हजेरीत आहे हो, आम्हाला नाही उक्त बिक्त दिलेलं आहे. उक्त दिल्यावर सुद्धा परवडत नाही आणि हजेरीत सुद्धा परवडत नाही. उक्त्यात म्हणल्यावर ही म्हणले असतील नको कामच बंद करणं. नाही तसं म्हणले नसते, कारण ह्या कामाची पण गरज आहे. नुसतं संडास बाथरूम बांधायला आहे ना 30,000 मजुरी घेतात. मग सामान ते किती 1,50,000 रुपयाचं नुसतं संडास बाथरूम खाईल माणूस म्हणून. मग ते नाही खाल्लेलं बरं की त्याच्यात जायसाठी एवढा ₹1,00,000 खर्च. आणि सरकार देत एक संडासाची टाकी सुद्धा बनत नाही तेवढ्याशा पैशात. फक्त गरीब माणसाची चेष्टा करते होय. आणि तुम्ही गरीब आहे वय? मग काय आम्ही जर गरीब नसतो आम्ही कामाला आलो असतो का? काल म्हणलं सरकारकडे माझा किती पगार हा? 13,00,000 रुपये पगार आहे. 13 नाही मग 6-7 लाख रुपये आपल्या. मग 6 लाख रुपयाचा मालक म्हणल्यावर गरीब झाला का तो माणूस? अहो पण देत नाही ते आमचा पगार. मग काय आता आम्ही. तुम्ही ती सरकारी कामच सोडून द्या आणि आपलं कुठं तर ऊसतोडीला जा, नाही तर इट भटी. आपल्या सरकारवर राग नाही अजिबात. नाही ना? हे गाव चोर पुढारी आपलं पगार मिळू देत नाही. ते गावच चोर आहे का? पुढारी चोर आहे? माणसं सगळी चांगली आहे ती, पण हे गाव चोर पुढारी नालायक आहे. एखाद्या बारीला का नाही सारा गाव माझ्याकडे भांडायला येईल म्हणतात. तुझ्या व्हिडिओ मध्ये आलं का नाही अतुल बाबा सारा गावाला हे करतात. अजिबात अतुल मामाला पुन्हा व्हिडिओ मध्ये घेऊ नको. तर नशीब गावातली लोक व्हिडिओ बघत नसतात. कुणी बघत असन तर कमेंट मध्ये सांगा तेवढं की आम्ही व्हिडिओ बघतोय म्हणून. बघितलं तरी करमाळा पोलीस स्टेशनला केस द्यायला जावं म्हणा, काय अडचण नाही. अतुल मामाच्या नावची केस द्यायला करमाळा पोलीस चौकीला जावा. तुमच्या संग मी पण येते. तर चला हे काम कसं झालं कमेंट मध्ये सांगा. हा बघा उगवत्या बाजूला दरवाजा केलेला आहे तर बाथरूमचं. पूर्व पश्चिम दक्षिणेला गेट केला या. पूर्वेला दक्षिणेला बाथरूमचं पण बाथरूम आहे. पूर्वेला घराचं दरवाजा इथं. त्यामुळे
टेन्शन आहे आपल्याला. आता खिळ मारत्यानं आपल्या पण घराला असाच गॅप पडलेला आहे. पण आता काय करता, हौसनं केला पतीन त्याला फुटली रगत पिते. तवा बी आमच्या इथं अतुल मामाच मिस्त्री होतं. आम्ही नव्हतो. तुम्हीच होता हो अतुल मामा. आता का नाही गावाला सर मी पण तुमच्या नावची अमोल होता होय. अमोल नव्हता, अमोल संडासाला होता फक्त. प्लास्टर अमोलनं केलं पण ही मात्र शेड टाकताना तुम्हीच होता की नाही. तर गाववाल्या संग मी पण जाईल आणि तुमच्या नावची केस देईन करमाळा पोलीस चौकीला. खोटं बोलू नका, मी पार्टीला बदलून टाकल. आम्ही बी आमच्या टीव्ही चॅनलवर मग गाववाल्याचं पण तुम्हाला बी घे. मी काय केलं या तुमच्या चॅनलवर लगे आमचा व्हिडिओ टाकणार. तर चला मग ह्या व्हिडिओ इथं संपला. तर बाय, भेटू पुढल्या व्हिडिओ.